नमस्कार मैत्रिणींनो, तर मी पुन्हा माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत. तर कशा आहेत सगळे? तर आशा करते मस्त मजेत आणि आनंदात असाल आणि तुम्हाला आजचा दिवस छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जावो. तर हीच स्वामींचरणी प्रार्थना. आणि तुम्हाला मी आज काहीतरी छान मेनू बनवणार आहे. तर म्हटलं चला तुमच्याबरोबर ही रेसिपी शेअर करावी. तर तुम्हाला दाखवते मी आज काय बनवणार आहे. तर इथे तुम्ही पाहू हे मी गुलाबजाम मिक्स प्रीमियम पॅकेट घेऊन आले आहे. तर ते आज मी बनवणार आहे. तर चला दाखवते मी तुम्हाला की हे कसे बनवायचे आहेत ते. आणि तसे हे मी आज पहिल्यांदाच बनवते, परंतु म्हणजे त्याच्या आधी एकदा बनवलं होतं, पण बघूया आता पुन्हा एकदा ट्राय करते. बरेच दिवसांनी करणार आहे. तर चला छान असा आज गुलाबजाम करूया. कोण आले? उघडदार. काय झाले? काय नाही चिकट. तिनेच लावली बघ. काढ बाजूला. सुटला क्लास. लवकर आला तू. जा तिला खाली घेऊन. ती पण बसली बघ. देते थांब. परंतु त्याच्या आधी मी इथे छान असा चहा उकळत ठेवला आहे. तुम्हाला दिसतच असेल. तर इथे मी दूध उकळून घेतलं आहे आणि ते चहा ठेवला आहे. तर पहिल्यांदा मस्त चहा पिते आणि मगच गुलाबजाम बनवायला घेते. तर आत्ता वाजले आहेत 6 आणि मस्त आता माझा चहाचा टायमिंग झालेला आहे. तर आधी मी चहा वगैरे पिणार. आत्ताच घर आवरून घेतली, सगळं भांडी वगैरे सर्व झालं आहे आणि मस्त आता चहा करते. तर इथे माझा छान असा चहा उकळून तयार आहे आणि मग आता मी मस्त चहा घेते. कारण या टायमिंगला चहाची तलब मला नेहमी होतेच. त्यामुळे मी चहा मस्त करते आणि पिते आणि मगच बाकीच्या कामाला सुरुवात करते. तर मस्त आता मी चहा पिते. या सर्वांनी चहा घ्यायला. खा शेजू का. त्या तिथे बिस्किट दिले, तिच्या तोंडामध्ये घाल. खाते. तिची जागा आहे ती. बरोबर ती तिच्या जागेवर जाऊन मस्तपैकी आता बिस्किट खाते. बघा किती हुशार आहे ती. किती आगावी बघा. अरे हुशार नाही आहे ती. बिस्किट तिच्या जागेवर ठेवून आले. नंतर ना खायचा प्लॅन दिसतोय तिचा. आणि कशी येऊन झोपली बघा. शिजुका काय नाटक करते कायली. जाऊ दे, झोपू दे. तर हे चहा पिण्यासाठी आले होते. तर यांना मस्त चहा बनवून दिला आणि त्यानंतर मग मला गुलाबजाम बनवायचे होते. मग मी लागले गुलाबजाम बनवण्यासाठी. तर इथे मी हे गुलाबजामचे प्रीमिक्सचं पॅकेट आणलं होतं.
तर ते फोडले व एका ताटामध्ये हे पीठ मळून घेतले. तर हे पीठ मळताना त्यामध्ये मी पाणी न वापरता दूध वापरले. तर 1 वाटी दूध मी घेतले. तर ही छोटी वाटी आहे दुधाची. तर थोडं थोडं करत थोडं थोडं दूध ओतून त्यामध्ये हे पीठ मी मळून घेतले. तर एकदम जास्त प्रमाणात दूध ओतायचे नाही. तर एकदम थोडं थोडं असं हे प्रमाण दुधाचं घ्यायचं, कारण जर जास्त दूध ओतले तर हे पीठ पातळ होण्याची शक्यता असते. तर इथे मी छान असं पीठ मळून घेतलं आणि थोडंसं त्याला तुपाचा हात लावला आणि ते थोड्या वेळ मुरण्यासाठी बाजूला ठेवून दिलं. तर इथे मी या कढईमध्ये 2 वाटी साखर आणि त्यामध्ये 2 वाटी पाणी असं हे प्रमाण घेतलं व ते पाक होण्यासाठी गॅसवर ठेवून दिलं. तर हा पाक आपल्याला जास्त तारेचा बनवायचा नाही, त्यामुळे तो म्हणजे थोडासा पातळ बनवायचा, कारण गुलाबजाम त्यामध्ये मुरले पाहिजे. तर हा पाक बनेपर्यंत याला ढवळत ठेवायचं. तर हे सारखं ढवळल्यामुळे पाक चांगला होईल. तर माझा पाक तयार झाला, तो मी बाजूला ठेवून दिला. तर इथे मी पीठ जे मुरलं होतं आपलं गुलाबजामचं ते घेतलं, त्याचे छोटे छोटे गोळे केले. तर असे हे छोटे छोटे गुलाबजाम तयार करून घेतले. त्यानंतर जवळजवळ 40 गुलाबजाम या पिठामध्ये तयार झाले होते. तर त्या पॉकेटवर 50 गुलाबजाम लिहिले होते, परंतु माझे गोळे हे थोडे मोठे झाले, त्यामुळे ते 40च झाले. तर इथे मी तेल गरम न करता तूप गरम केलं होतं, कारण मी म्हणजे असं बघितलं होतं की तेलापेक्षा तुपामध्ये जर गुलाबजाम आपण तळलं तर ते एकदम छान लागतात चवीला. त्यामुळे म्हटलं चला ट्राय करूया, म्हणून मग मी तेल न वापरता तूप वापरलं. तर हे मी घरी बनवलेलंच तूप आहे आणि ते जास्त गरम होऊन होऊन त्याचा कलर असा लाल झालेला आहे. तर त्यामध्ये मी हे गुलाबजाम टाकून हलवून घेतले, पण जास्त नाही हलवले ते, कारण ती फुटण्याची शक्यता असते. त्यामुळे एकदम हळूहळू हे गुलाबजाम हलवून घ्यायचे. तर तुम्ही पाहू शकता छान असे गुलाबजाम तळून झालेले आहेत आणि जास्त काळा कलरही होऊन द्यायचा नाही आणि जास्त कच्चे ठेवायचे नाहीत. तर मध्यम अशा छान चॉकलेटी कलरचे हे गुलाबजाम आपल्याला काढून घ्यायचे. तर तुम्ही पाहू शकता छान कलर आला आहे या गुलाबजामला. तर मग मी ते एका प्लेटमध्ये काढून घेतले. तर प्लेटमध्ये काढून घेऊन ते थोड्या वेळ थंड होण्यासाठी बाजूला ठेवून द्यायचे, कारण गरम जे गुलाबजाम असतात ना ते लगेच पाकामध्ये टाकायचे नाही. तर काही जण असे करतात की लगेच गरम काढतात व गरम पाकामध्ये टाकून देतात. तर तसे न करता आपल्याला हे गुलाबजामचे जे गोळे आहेत ना ते थंड करून घ्यायचं. तोपर्यंत पाक आहे तो जर थंड झाला असेल तर पुन्हा गरम करण्यासाठी ठेवायचा आणि हे थंड झालेले गोळे गरम पाकामध्ये टाकून ते मुरण्यासाठी ठेवायचे. तर इथं माझा पाक बनवून ठेवला होता. तर त्यामध्ये मी विलायची पूड टाकायची राहिली होती, मग ती पुन्हा टाकून घेतली आणि पुन्हा एकदा ते हलवून घेतलं. तर गॅस थोडासा मी चालू ठेवला होता आणि त्यामध्ये हे थंड झालेले जे गुलाबजामचे गोळे आहेत ते गुलाबजाम टाकून घेतले. तर तुम्ही पाहू शकता एकदम छान गुलाबजाम झाले होते आणि टेस्टला पण खूप छान झाले होते.
तर हे गुलाबजाम मी त्यामध्ये टाकले आणि नंतर त्यावर झाकण ठेवून दिले. तर 1 किंवा 1.5-2 तासापर्यंत हे मुरण्यासाठी ठेवून द्यायचे आणि नंतर हे 1.5-2 तासापर्यंत मुरत ठेवण्यासाठी ठेवून द्यायचं. तर नंतर छान मुरल्यानंतर फ्रीजमध्ये थंड करण्यासाठी मी हे ठेवून दिलं. तोपर्यंत म्हटलं चला इकडे स्वयंपाक करावा. तर इथे मी आज सोयाबीनचा भात केला. तर इथे त्याच्या शिट्ट्या होत होत्या. तोपर्यंत मग इकडे भाकरी व भाजी बनवून घेतली. तर गुलाबजाम करण्यात माझा जास्त वेळ गेला. त्यामुळे आज मला स्वयंपाकाला थोडा उशीर झाला होता. परंतु चला म्हटलं काहीतरी छान रेसिपी करायचं म्हटलं तर उशीर हा होणारच. आणि तुम्ही पाहू शकता एकदम छान असं हे गुलाबजाम मुरले होते. तर मैत्रिणींनो, मस्तपैकी इथं मी गुलाबजाम करून ठेवला आहे आणि इथे नंतर भात पण घातला आहे. तर हा मी सोयाबीनचा भात केलेला आहे. तर हा भात होईपर्यंत इकडे गुलाबजाम मुरण्यासाठी ठेवला आहे आणि आता मी ते 5 मिनिटांनी फ्रीजमध्ये ठेवणार आहे. तर नंतर मी बाकीचा स्वयंपाक आता करून घेते. तर चला. तर इथे मी मस्त असं सोयाबीनचा भात बनवला होता. तर मग सर्वांना जेवायला वाढले. तर हे आले होते, मग यांना ताट बनवून दिले व नंतर आम्ही सर्वजण जेवलो. तर जेवण झाल्यावर सर्वांना छानपैकी थंड झालेले हे गुलाबजाम नेऊन दिले. तर एकदम छान असे हे गुलाबजाम झाले होते आणि चवीला पण खूप छान लागत होते. तर मैत्रिणींनो, आत्ताच माझं सर्व आवरून झालेलं आहे. तर पूर्ण किचन मी आत्ताच आवरलं आहे आणि छान जेवणही झालेलं आहे. तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर पुन्हा भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.